ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 10. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, गुरुदेवाय नमः, श्री कुलदेवताय नमः. सिद्धयोग्यांचे बोलणे ऐकून नामधारकांनी त्यांना विचारले, कुरवरपुराचे महात्म कशा प्रकारे झाले? आपण म्हणता श्रीपाद श्रीवल्लभ कुठेही गेले नाही, ते कुरवरपुरात सूक्ष्म रूपाने कायमच राहिले. पण पुढे असे सांगतात की दत्तात्रयांचे अनेक अवतार झाले. हे कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले, अरे श्री गुरुचे महात्मे काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडेच आहे. अरे श्री गुरु दत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहे. ते कुरवरपुर क्षेत्रात राहत असले तरी ते जग उद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गव, राम म्हणजेच परशुराम आजही गुप्त रूपाने आहेतच. त्याच पुढे श्रीरामादी अवतारा झाले. भगवान विष्णू श्रीसागरात आहेत, तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुला माहीत आहे. सृष्टिक्रम अव्याहत परब्रह्मस्वरूप श्री दत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कुठेही अवतार घेतात. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात गुप्तपणे राहत असले तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविध काळी अवतार घेतले. गुरुभक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात. जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाही. भक्ताने हाक मारताच त्यांच्यासाठी ते धावून जातात. श्री गुरु कसे भक्तवत्सल्य असतात, ते भक्तांसाठी कसे प्रगट होतात याविषयी मी तुला कथा सांगतो. पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश्वर नावाचा एक ब्राह्मण होता आणि तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनियमाने कुरवरपुरात श्री गुरूंच्या दर्शनासाठी येत असे. त्यांची श्री गुरुवर नितांत श्रद्धा होती, भक्ती होती. त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला, व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरवरपूर यात्रेत जैन व 100 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईल. असा निश्चय करून मनोमन श्रीगुरूंचे स्मरण करत व्यापारास गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्रीगुरूंचे नामस्मरण करत कुरवरपुरास निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्यांना लुटण्याचे ठरवले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले हे चोर, आम्ही श्रीपाद यतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत अशी थाप मारून त्यांच्याबरोबर जाऊ लागले. कुरवरपूरजवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा चिरछेद करून त्यांच्या जवळचे द्रव्य लुबाडले. त्या क्षणी भक्तांचे कैवरी कुरवरपुरासी श्रीगुरू श्रीपाद दिप्पाड हे धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खडक घेऊन चोरांच्या पुढे उभे झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले. परंतु श्रीगुरू श्रीपादांना पाहता क्षणी त्यातील एक चोर पळाला होता. तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंत जगन्नाथा, मी निरपराधी आहे. हे माझ्याबरोबर असलेले या ब्राह्मणाला मारले याची मला कल्पना नव्हती. मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करत होतो इतकेच. आपण सर्वज्ञ आहात. माझे अंत्यकरणास आपणास समजते. हे ऐकल्यानंतर श्रीपाद यतींनी त्याला जवळ बोलवले. त्याच्या हातात विभूती देऊन म्हणाले, ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक. मग त्या ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या धडावर चिटकवले व मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली. त्या क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. तितक्यात सूर्योदय झाला. श्रीपाद यती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे होता. इतरांचे देह तेथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले, या माणसांना कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्याजवळचे धन लुबाडले होते. पण त्याचवेळी येथे एक धिप्पाड तपस्वी आले. ते जटाधारी होते. त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातात त्रिशूळ व खडक होते. त्यांनी या चोरांचा त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनी तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते. वल्लभेश्वर ब्राह्मणाने हे ऐकले. त्याचबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते हे पाहून त्याची खात्रीच पटली आणि तो ते सगळे धन घेऊन कुरवरपुरास गेला. त्याने श्री गुरूंची मनोभावे पूजा केली. त्याने 1000 ब्राह्मणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कुरवरपुरास येतात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजा करतात. श्री गुरु कुरवरपुरात
अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कुरवरपुराचे व तेथे अदृश्य रूपात असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य असे आहे. यानंतर ते नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील. सरस्वती गंगाधर सांगतात, श्रोते हो, आता श्रीगुरूंची पुढील चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ हे सिद्धीला जातील. अशा रीतीने गुरुचरित्रातील क्रूरपूर क्षेत्र महिमा नावाचा अध्याय 10वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय नमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.